नमस्कार, मी कॉलेज कोड क्रमांक 5 आपल्या समोर विषय मांडत आहे. आणीबाणी नंतरची 50 वर्ष लोकशाहीसाठी धडा. खरं तर मी आज आपल्या समोर उभा आहे, परंतु या मनामध्ये आजही एक जखम आहे, जी जखम 50 वर्षांपूर्वी उघडली गेली होती. होय, मी बोलत आहे 25 जून 1975 ची जी काळी रात्र, जेव्हा या देशावरती मध्यरात्री काळे आवरण टाकले गेले, जेव्हा लाखो मातांच्या मुलांना घरातून रात्रीच्या अंधारातून ओढून नेले गेले, जेव्हा पत्नींना, बहिणींना, आयांना त्यांच्या पुरुषांची वाट बघत बसावी लागली आणि ते कधी परत आलेच नाहीत. होय, आणीबाणी 21 महिन्यांची होती, परंतु त्या 21 महिन्यांमध्ये कित्येक अशा स्त्रियांना त्यांच्या पुरुषांची वाट बघत बसावी लागली. खरं तर मित्रांनो, या आणीबाणीच्या काळामध्ये, जबरदस्ती नसबंदीच्या त्या काळामध्ये कित्येक मुलांचं भविष्य, कित्येक तरुणांचं भविष्य, कित्येक आईवडिलांचे अश्रू आणि कित्येक मुलांचं आयुष्य कायमचे धुळीला मिळाले. एका आईनं तर सांगितलं की माझ्या मुलाने स्वातंत्र्य हा शब्द उच्चारला म्हणून त्याला तुरुंगात टाकण्यात आलं आणि मी त्याच्या रूममध्ये जाऊन रोज त्याच्या उशीवरनं हात फिरवत होते आणि रडत होते एकाच विचाराने की माझा मुलगा परत येईल, परंतु तो काही परत वापसच आला नाही. ती भावनिक होऊन आई सांगते, तिच्या भावना आपल्याला लक्षात येतात. पण या अंधारामधून एक सूर्यप्रकाश चमकला आणि लाखो लोकांच्या हृदयातून एकच आवाज उमटला की आम्ही गुलाम नाहीत. होय, जयप्रकाश नारायण यांच्या आवाजामध्ये, मृणाल गोरे यांच्या धैर्यामध्ये आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितामध्ये व अज्ञात लाखो कार्यकर्त्यांच्या रक्तामध्ये तीच आग जळत राहिली. आणि 1977 ला जेव्हा मतदान झाले, तेव्हा त्या मतदान केंद्राच्या पवित्र बूथवरती सर्वांनी एक बळ दाखवलं आणि इंदिरा गांधी यांची सरकार हकलण्यात आली. खरं तर हा इंदिरा गांधी यांचा पराभवच नव्हता, तर ती भारतीय लोकशाहीची विजय गाथा होती. मग मी तुम्हाला 50 वर्षानंतर विचारतो की आपण त्या जखमांना विसरलो आहोत का? की त्या जखमांमधून शिकलेला धडा आजही आपल्या रक्तामध्ये वाहत आहे? खरं तर मित्रांनो, आपण एक शपथ घेतली पाहिजे की आपण कधीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमवू देणार नाहीत, की आपण कधीही अन्यायासमोर डोके झुकवणार नाहीत, की आपण कधीही प्रश्न विचारू, जाब विचारू आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण सांगू की ही लोकशाही तुमची मातृभूमी आहे, तिचं रक्षण करा. जसं आईचं करतात ना, तसं तिचं रक्षण करा. कारण आणीबाणी नंतरची 50 वर्षे आम्हाला सांगतात की ही लोकशाही कधीही मरत नाही, ही लोकशाही कधीही मरत नाही. ती फक्त झोपी जाते आणि तिला जाग करण्यासाठी एका भावनिक आवाजाची गरज असते. त्या भावनिक आवाजामध्ये सामील व्हा आज, उद्या आणि नेहमी आणि शेवटपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय लोकशाही. धन्यवाद.